हो श्री स्वामी समर्थ. आपण आत्तापर्यंत 1 ते 25 अध्याय वाचलेले आहेत. अधिक महात्म्य या कथा आपण पारायण सुरू केलेलं आहे आपलं, आणि 25 अध्याय आपले वाचून झालेले आहेत. ते जर तुम्ही ऐकले नसतील, श्रवण केले नसतील, तर तुम्ही नक्कीच ते श्रवण करा. आपल्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये ते तुम्हाला भेटतील. आज आपण 26 ते 31 अध्याय पूर्ण पारायण आज आपलं होणार आहे. हे तुम्ही नक्कीच श्रवण करा. तुमच्या प्रियजनांपर्यंत हे सर्व पोहोचवा, कारण अधिक महात्म्य ऐकल्याने सर्व पापातून मुक्ती मिळते, आर्थिक लाभ होतो आणि आपल्या तब्येतीमध्ये, आरोग्यामध्ये सुधारणा होते. अधिक महात्म्य का आहे याची तुम्हाला सर्व माहिती या कथांमधून मिळणार आहे. चला तर आजच्या या अध्यायाला सुरुवात करूयात. अध्याय 26. श्री गणेशाय नमः. श्री विष्णू लक्ष्मीला म्हणाले, प्रिये, मी तुला अधिक मास व्रताचे उद्यापन कसे करावे ते सांगतो. नीट ऐक. संबंध महिनाभर राधेसहित पुरुषोत्तमाची पूजा रोज करावयाची असते. कृष्ण पक्षात चतुर्दशी किंवा नवमी किंवा अष्टमी तिथीस उद्यापन करावे. नित्याप्रमाणे स्नानोत्तर शुचिर्भूतपणे पूजाविधी करावी. तो असा की त्या दिवशी श्रीकृष्णांच्या पूजेचा कलश मध्ये ठेवून भोवती 4 दिशांना 4 कलश स्थापन करून संकर्षण, वासुदेव, प्रद्युम्न व अनिरुद्ध या 4 व्यूह मूर्ती यामध्ये स्थापून सर्वांची पूजा करायची असते. तसेच शक्तीप्रमाणे 30 मेहुणे किंवा 7 किंवा 5 मेहुणे बोलावून त्यांना भोजन व दाणे देऊन सन्मान करायचा असतो. कार्यक्रमासाठी मोठा मंडप घालावा. एक मुख्य ब्राह्मण आचार्य ठरवून 4 मूर्तीसाठी जप करण्यास व हवन करण्यास 4 वेगळे विद्वान ब्राह्मण बोलवावे. असे म्हणून विष्णूने लक्ष्मीला सर्व पूजाविधी समजावून सांगितला. तो म्हणाला, या पूजेसाठी सर्वतो भद्रमंडल 5 धान्यांनी काढावयाचे असते. पूजा संपूर्ण झाल्यावर सर्व ब्राह्मणांना भोजन आणि दाणे द्यावी. वस्त्रे, भूषणे, गायी, शय्या, छत्र, तिळाची तुपाची भांडी, पाण्याची भांडी, हरिणाजीन, रेशमी वस्त्रे, कापसाची वस्त्रे, सोने, चांदी, रत्ने, भक्ष, भोक्ष, धान्य द्यावे. भागवत पुराणाचे पुस्तक, फुले, फळे, वेदांचे ग्रंथ आणि प्रत्येक दाम्पत्याला 33 अनारसे घातलेला एक डब्बा दान द्यावा. डबा मोठा असावा. दाम्पत्यांना राधाकृष्ण समजून अत्यंत रुचकर व अनेक प्रकारचे भोजन द्यावे. स्वस्तपणे जेवणाची विनंती करावी. जेवल्यानंतर उत्तम विडे, दक्षिणा सर्वांना द्याव्या. स्त्रियांना 2 वस्त्रे सौभाग्यवाहिनी द्यावी. हळदी कुंकू द्यावे. सर्व दाम्पत्यांना सीमेपर्यंत पोहोचण्यासाठी जावे. आचार्यांना व इतर पुरोहितांचा आवश्यक तो सन्मान करून संतुष्ट करावे. विष्णूने या उद्यापनाचा सर्व तपशील लोकांच्या हितासाठी लक्ष्मीला सांगितला. इति 26वा अध्याय समाप्त. हरि ओम. अध्याय 27. श्री गणेशाय नमः. पुरुषोत्तम मासाचे व्रत कसे सर्वश्रेष्ठ आहे ते लक्ष्मीला सांगून विष्णू पुढे म्हणाला, ज्यांना महिनाभर पूजा आणि सर्व व्रत करता येत नसेल त्यांनी काय करावे ते सांगतो. त्यांनी काहीतरी नियम धरावा. स्नान, दान, जप, तर्पण, पुराण श्रवण, देवपूजा, तेलाचा त्याग, भूमिशयन, पत्रावळीवर जेवणे, अनारसे दान करणे, एकच धान्य खाणे, नखे वाढवणे, केस वाढू देणे, देवापुढे सतत दिवा लावणे, दाम्पत्य भोजन, अनवाणी चालणे, एक धान्य वर्ज करणे, आवळीच्या झाडाखाली स्नान करणे, फलत्याग, मीठ वर्ज करणे, तीळ, धान्य, तांबूल, सोने, रुपे दान देणे, भागवत ऐकणे, उपोषण करणे, काही न मागता मिळेल ते खाणे, नक्त भोजन, धारायण पारणा, एक वेळचे जेवण, केवळ हविष्य अन्न खाणे, तुलसी पूजा, कृष्णाचे नाम घेणे, शालिग्रामाची पूजा करणे, पूजा न केलेल्या मूर्तीचे पूजन करणे, सामिक्ष, धान्य त्यागणे, अशुद्ध अन्न टाकणे, परद्रोह, परनिंदा न करणे, सदाचार करणे, अशुद्ध लोकांशी न बोलणे, सज्जनांची निंदा न करणे, दृढ पडलेले अन्न न खाणे, स्त्रिया, गायी, महंत, व्रतस्थ, देवदेवता, राजा, ब्राह्मण, वेद यांची निंदा न करणे, अशा प्रकारे विविध नियम विष्णूने सांगितले व त्या नियमांचे मासांती विसर्जन कशा प्रकारे करावे ती सर्व माहिती लक्ष्मीला सांगितली. इति 27वा अध्याय समाप्त. हरि ओम. अध्याय 28. श्री गणेशाय नमः. विष्णूने लक्ष्मीला आणखी एक कथा सांगितली. सोमवंशाचा राजा सुमती साऱ्या जगात प्रसिद्ध होता. तो शूर, भक्तिमान, दाता, प्रजापालक होता. सुष्टुमती ही त्याची पत्नी होती.
दोघांना त्यांच्या पूर्वजन्माचे स्मरण होते. एकदा अंगिरस ऋषी त्यांच्याकडे आले. राजाने त्यांचे आदराने स्वागत केले व काही सेवा सांगावी म्हणून विनंती केली. ऋषींनी त्याला धन्यवाद दिले व त्याला प्रचंड वैभव कोणत्या सत्कर्माने प्राप्त झाले असा प्रश्न विचारला. राजा म्हणाला, मुनिवर्य, मी पूर्वजन्मात वीर नावाचा वैश्य होतो. मी चोऱ्या करी, वैश्यागमन करी, ब्राह्मणाची गायींची हत्या करी. त्या पापामुळे माझी सर्व संपत्ती गेली. मी अरण्यात गेलो, वाटमाऱ्या करू लागलो. एकदा भूक तहानेने व्याकुळ होऊन मी एका जागी बसलो होतो. तेथे एक तलाव व विष्णूचे मंदिर होते. मी तलावाचे पाणी पिऊन तृप्त झालो. माझी पत्नी सुष्टुमती त्यावेळी कुलीने नावाने माझी भार्याच होती. तिलाही तिच्या माहेरी आश्रय मिळाला नाही. तीही गाव सोडून त्या रानात शिरली व योगायोगाने तेथेच आली. मला तिची दुरावस्था पाहून फार वाईट वाटले. तिला मी फळे आणून दिली, पाणी दिले. ती फार थकली होती, कृश झाली होती. तिने माझा कुमार्ग जाणला. मी रानातही हिंसा कर्म करतो हे पाहून तिने मला या मार्गापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. तिने सन्मार्गाचा व विष्णूच्या भक्तीचा उपदेश केला. मी त्यावेळी आलेला अधिक मास जाणून मासभर भक्तिभावाने व्रत केले. त्यात माझी स्त्रीही सहभागी झाली. पापाचरण सोडले. त्या व्रताच्या योगाने आम्हाला या जन्मी मोठे वैभव प्राप्त झाले आहे. अंगिरस मुनींना राजाने असे आपले पूर्व पुण्य सांगितले. विष्णू लक्ष्मीला म्हणाला. त्यानंतर अंगिरस मुनींच्या सांगण्यावरून राजाने त्या जन्मातही अधिक मासाचे व्रत चालू ठेवले व मरणोत्तर तो गोलोकात गेला. वाल्मिकींनीही या कथा दृढधन्वा राजा व गुणसुंदरी यांना सांगितल्या व राजाने केलेला पाहुणचार स्वीकारून ते तेथून निघून गेले. दृढधन्वा राजा मग संसाराचे असरत्व ओळखून पत्नीसह तपश्चर्येसाठी वनात गेला. इथे 28वा अध्याय समाप्त. हरि ओम. अध्याय 29. श्री गणेशाय नमः. नारायण मुनी नारदाला अधिक मासाचे महत्त्व सांगत होते. त्यात अनेक कथा सांगितल्या. ते पुढे म्हणाले, राजा गुणसुंदरीसह वनात गेला. तेथे त्याने अधिक मास प्राप्त होताच श्री पुरुषोत्तमाच्या प्रित्यर्थ फार कडक व्रताचरण केले. त्यामुळे त्या दोघांना स्वर्गात नेण्यासाठी दिव्य विमान तेथे आले. त्यात पुण्यशील व सुशील या नावाचे विष्णुदूत होते. अनेक अप्सरा होत्या. स्वर्गीय गायन चालले होते. राजा राणी त्या विमानात बसून गोलोकास गेले. नारदा एका वानराकडून पुरुषोत्तम मासात न कळ स्नान व उपवास घडला. त्या योगाने तोही उद्धारून गेला. त्याची कथा ऐक. तू नवल करशील. मानव योनीतच नव्हे तर मार्कट योनीतही या व्रताने वैकुंठात गती मिळते हे विशेष आहे. केरळ देशात एक चिक्कू धनलोभी ब्राह्मण राहत होता. पैशांचा अत्यंत लोभी. एक कवडीही कोणाला देत नसे. पैसा कसा मिळेल व मी तो कसं साठवून ठेवीन याचीच तो चिंता करायचा. गलिच्छ राहायचा. भिक्षा मागायचा. भिकारी समजून लोक त्याला जे द्यायचे ते जमवून ठेवायचा. लोकांना फसवायचा. सत्कर्म एकही करायचा नाही. एका माळेने आपले मळे सांभाळण्याचे काम त्याला दिले. तेथेही तो फलादी माल चोरून विकी. मालकास फसवी. तो कर्दू 87 वर्षे जगून अचानक मेला. तेव्हा यमदूतांनी त्याला यमाकडे नेले. जाता जाता त्याला त्यांनी फार मारले. यमाने चित्रगुप्ताला त्या ब्राह्मणाचे पाप पुण्य विचारले. त्या ब्राह्मणाला त्या वेळेपर्यंत फारच पश्चाताप वाटू लागला होता. इथे 29वा अध्याय समाप्त. हरि ओम. अध्याय 30. श्री गणेशाय नमः. नारायण ऋषी नारदाला सांगू लागले, नारदा, चित्रगुप्ताने यमाला त्या कद्रूची गतजन्माची सर्व पापे सांगितली. यम कद्रू झाला. त्याने त्या जीवात्म्याला पिशाच्या योनीतच चिरकाल दुःखे भोगण्याची व नंतर वानर म्हणून जन्म घेऊन हालात दिवस कंठण्याची शिक्षा दिली. दूतांनी त्याला लगेच घोर यातनामय अशा प्रेतयोनीत ढकलले. तेथे तो भूक, तहान, उष्णता, थंडी आदी तीव्र संवेगांची फारच क्लेश भोगत राहिला. त्याला नंतर वानराचा जन्म मिळाला. कालंजर पर्वतावर एक सरोवर आहे. तेथे तो राहिला. ते सरोवर पापनाशक आहे. दैत्यांच्या भयाने पूर्वी देवांनी तेथे आश्रय घेतला होता. तेथे मृगतीर्थ नामक कुंड आहे. तो वानर तेथे राहू लागला. रामावतारात रामाने वानरांना असा वर दिला होता की त्यांनी गर्द झाडी, अन्न म्हणून फळे व पाणी या गोष्टी कधीही कमी पडणार नाहीत. त्या वरामुळेच त्या वानररूपी कद्रू विप्राला तेथे राहायला मिळाले. केरळ देशात असताना त्या ब्राह्मणाने चित्रकुंडल नावाच्या एका धनिक व्यापाराशी घरी चाललेले
अधिक मासाचे व्रत पाहिले होते व दक्षिणा मिळण्याच्या आशेने वाहावा करून त्या व्रताची खूप प्रशंसा केली होती. पुरुषोत्तमाची पूजा पाहिली होती, देवाला वंदन केले होते. त्याचे एवढेच पुण्य झाले होते की तेवढ्याने त्याला वनराई, फळे, पाणी आदी सुखे मिळून त्याचा वानर जन्म थोडा तरी सुसह्य झाला. पण त्याच्या तोंडात व्रण झालेले असल्यामुळे त्याला फळे खाता येईनात. त्यातच तो दुबळा झाला. एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उडी मारताना तो खाली पडला. त्याचे दात पडले, अंग ठेचाळले. तेवढ्यात योगायोगाने अधिक मास आला. तेव्हा घटना अशी घडली की पाणी पिण्यासाठी तो मूर्ख तीर्थाशी गेला, पण त्यात त्याला उतरता येईना. मग तो कसाबसा झाडावर चढला. तेथून तो खाली पडला. तो त्या थोडेसे पाणी असलेल्या कुंडात पडलेलाच राहिला. त्याला 4 दिवस स्नान घडले. उपवास तर महिनाभर पडला. 5व्या दिवशी तो कासावीस होऊन मरण पावला. तेव्हा त्याचा जीवात्मा मुक्त होऊन दिव्य विमानाने अधिक मासात गोलोकात पोहोचला. ती घटना पुढील अध्यायात सांगतात. इथे 30वा अध्याय समाप्त. हरि ओम. अध्याय 31. श्री गणेशाय नमः. तो वानर दिव्य मानव झाला. त्यातही त्याला पितांबर, उत्तरीय, मुकुट आदी प्राप्त झाले. देवदूत सुशील व पुण्यशील हे त्याला विमानात आरूढ होण्यासाठी आदराने विनंती करू लागले. तो थक्क झाला. एवढी पापी आपली असूनही ही गती कशी मिळाली याचे त्याला आश्चर्य वाटले. तेव्हा दूतांनी त्याला सांगितले की तू पुरुषोत्तम मासात उपाशी राहिलास. पाण्यात पडून राहिल्याने त्याला स्नान घडले आणि पश्चातापाने शुद्ध झालास. मागच्या जन्मात तू पुरुषोत्तमाची पूजा पाहिलीस, वंदन केलेस, अधिक मास व्रताची प्रशंसा केलीस. या सर्व पुण्यकर्माने तुझी पापे नष्ट झाली आहेत व तुला सद्गती प्राप्त झाली आहे. कद्रू विप्र दिव्य देहधारी झाला होता. याने कालांजर पर्वताला, त्या वनाला, मृगतीर्थाला भावभक्तीने नमस्कार केला व विमानात आरूढ होऊन तो देवगणांनी स्तवीला गेला, स्वर्गात गेला व नंतर अत्यानंदमय गोलोकात गेला. नारायणाने अशा कथा नारदाला सांगितल्या व नारदाचे खूप समाधान झाले. तो पुरुषोत्तमाचे स्मरण करीत सत्यलोकात प्रत गेला. नेमिषारण्यात सूत हे शौनकादिकांना याप्रमाणे कथा सांगत होते. ते पुढे म्हणाले, पुरुषोत्तम मासामध्ये केलेल्या अल्पस्वरूप सेवेचे फळ फार मोठे मिळते. या महिन्यात पुरुषोत्तम हरी फार लवकर प्रसन्न होतात. सर्व प्रकारचे ऐहिक आणि स्वर्गातील दिव्य भोग भोगून भगवंताचा तो भक्त मोक्ष पावतो आणि नित्य गोलोकात श्रीकृष्ण सन्निधास निवास करतो. इथे 31वा अध्याय समाप्त. आपले पूर्ण अध्याय आता वाचून झालेले आहेत. अधिक मास महात्म्य आपण 1 ते 31 अध्याय पूर्ण वाचलेले आहेत. या कथांमध्ये 31च अध्याय आहेत या पुस्तकामध्ये. तर हे संपूर्ण आपलं पारायण आज पूर्ण सफल झालेलं आहे. आणि हे पारायण तुम्ही जर पहिल्यापासून ऐकलं नसेल तर नक्कीच श्रवण करा. याचे पहिल्यापासूनचे व्हिडिओ आपल्या या चॅनलवरती तुम्हाला नक्कीच भेटतील. चला तर आजचं हे पारायण आपण इथेच थांबवत आहोत, संपलेलं आहे. तुम्ही जर हे संपूर्ण पारायण वाचलेलं आहे तर नक्कीच मला कमेंटमध्ये नक्की सांगा की आमचं ताई हे पारायण पूर्ण वाचून झालेलं आहे, ऐकून झालेलं आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हरि ओम.